नागपुरात एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांनी प्रशासनाच्या कार्यपद्धती आणि समाजातील माणुसकीचे दोन वेगळे चेहरे समोर आणले आहेत। एका ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी जीव धोक्यात घालून एका मुक्या जनावराचे प्राण वाचवले, तर दुसरीकडे जखमी गाय तब्बल 5 तास मदतीअभावी तडफडत राहिल्याचा आरोप करण्यात आलाय। या दोन घटनांमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। उत्तर नागपुरातील कामगार नगर परिसरातील बुधवार बाजार रोडवरील एका पडझड झालेल्या घरातील विहिरीत एक सांड पडला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या सांडाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र विहिरीत पाणी आणि खोली अधिक असल्याने बचाव कार्याला अडथळे येत होते। अखेर नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते मनोज साहू यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच त्यांनी तातडीने जेसीबी मशीन घटनास्थळी पाठवली। जवळपास 2 तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर या सांडाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं। या मोहिमेत स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत माणुसकीचं दर्शन घडवलं। मात्र शहरातील दुसरी घटना याच्या अगदी उलट चित्र दाखवणारी ठरली। बालाजीनगर परिसरात अपघातात गंभीर जखमी झालेली एक गाय तब्बल 5 तास रस्त्यावर वेदनेनं तडफडत होती। मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार महानगरपालिकेशी संपर्क साधला, मात्र वेळेत मदत पोहोचली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। अखेर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित मनपा यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि जखमी गायीला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं। एकाच शहरातील या दोन घटनांनी दोन वेगवेगळी चित्र समोर आली। एका बाजूला नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवला, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या कथित विलंबामुळे संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित झाले आहे।